इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा भडका उडालाय। अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईमध्ये इराणवरती मोठे हल्ले घडवून आणले आणि यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने सुद्धा अमेरिका आणि इस्रायलला पेटाळून सोडले। इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्याला उत्तर देताना इराणनं इतर देशांना सुद्धा यात ओढले। इराणनं दुबई, सौदी अरेबिया यांसारख्या देशांमध्ये अमेरिकी स्थळांवरती लक्ष करताना पाहायला मिळते। पण इकडे इराणमध्ये हल्ले सुरू असतानाच ट्रम्प यांनी आपला पुढचा मोर्चा आता क्युबाकडे वळवलाय। अमेरिकेच्या फ्लोरिडा किनारपट्टीपासून अवघ्या 90 मैलांवरती असलेलं एक छोटंसं बेट म्हणजे क्युबा। पण गेल्या 60 वर्षांपासून हे बेट अमेरिकेच्या डोळ्यांमध्ये खुपतंय। खरं तर डोनाल्ड ट्रम्प जेव्हा पुन्हा सत्तेमध्ये आले तेव्हाच ही चर्चा सुरू झाली होती की अमेरिकेचे पुढचे टार्गेट क्युबा असेल का। पण आता तर ट्रम्प यांनी तसं स्पष्ट संकेतच दिलेत। क्युबातील कम्युनिस्ट राजवट आता शेवटच्या घटका मोजते। क्युबात लवकरच सत्तापालट होईल, त्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोना पाठवण्यात येणार आहेत। अमेरिकेतील क्युबन लोकांना काही दिवसांनंतर त्यांच्या मायदेशी परतावे लागेल। 50 वर्षांपासून क्युबाकडे माझं लक्ष असून तिथला सत्तापालट माझ्यामुळे होणार आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलंय। दरम्यान ट्रम्प यांना क्युबा नेमकं का हवं आहे ते देखील पाहूयात। क्युबाकडे स्वतःचे पुरेसे तेल साठे जरी नसले तरी त्यांचं अर्थकारण तेलावरती अवलंबून आहे। क्युबाला व्हेनेझुएलाकडून सवलतीच्या दरामध्ये तेल मिळतं, त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या क्युबा अमेरिकेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे। 1962 मध्ये रशियानं क्युबात अण्वस्त्र तैनात केली होती। आजही रशिया आणि चीनच्या युद्धनौका क्युबाच्या बंदरामध्ये आहेत। चीन क्युबाचा वापर आपल्यावरती पाळत ठेवण्यासाठी करू शकतो अशी भीती अमेरिकेला वाटते। त्यासोबतच क्युबामध्ये दशकांपासून कम्युनिस्ट पक्षाची राजवट आहे, तर ट्रम्प उघडपणे अँटी कम्युनिस्ट आहेत। त्यामुळे क्युबात लोकशाही आणण्याचा बहाण्यानं तिथे सत्तापालट घडवून आणणं हे ट्रम्प यांचं मूळ उद्दिष्ट असू शकतं। अमेरिकेतील फ्लोरिडात क्युबातील हुकुमशाहीला कंटाळून आलेल्या क्युबन अमेरिकन लोकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावरती आहे। या मतदारांना खुश करण्यासाठी क्युबावर कठोर निर्बंध लादणं ट्रम्प यांच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं। खरं तर क्युबा हे अमेरिकेसाठी केवळ एक बेट नाही, तर तो एक जिओपॉलिटिकल गेम आहे। तेल रोखून क्युबाची नाकेबंदी करणं आणि तिथं आपल्या मर्जीतील सरकार बसवणं हा ट्रम्पचा मास्टर प्लॅन आहे। त्यामुळे जर क्युबा झुकला तर संपूर्ण लॅटिन अमेरिकेमध्ये अमेरिकेचा दबदबा पुन्हा एकदा निर्माण होईल। आता हे ट्रम्प ओळखून आहेत आणि म्हणूनच आता पुढचं टार्गेट क्युबा असेल हे निश्चित। त्यामुळे आता पुढे ट्रम्प काय करतायत आणि हे युद्धाचा भडका क्युबापर्यंत पोहोचतोय का हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।